हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण संविधानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुढे आपल्याच्या माहितीकडे. तर संविधान. तर 6 डिसेंबर 1946 संविधान सभेची स्थापना फ्रेंच पद्धतीने झाली. त्यानंतर 9 डिसेंबर 1946 मध्ये सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष होते. 11 डिसेंबर 1946 रोजी राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. पुढे पाहूया. 13 डिसेंबर 1946 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. तीच पुढे प्रस्तावना झाली. पुढे पाहूया. 22 जानेवारी 1947 मध्ये उद्दिष्टांचा ठराव मंजूर झाला. पुढे पाहूया. 22 जुलै 1947 मध्ये राष्ट्रध्वज स्वीकारला गेला. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. तर पुढे पाहूया. 29 ऑगस्ट 1947 मध्ये मसुदा समिती स्थापन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. पुढे पाहूया. 16 जुलै 1948 हरेंद्र कुमार मुखर्जी यांच्यासोबत टी.व्ही. कृष्णमाचारी यांचीही संविधान सभेचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. पुढे पाहूया. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. पुढे 24 जानेवारी 1950 मध्ये संविधान सभेची शेवटची बैठक झाली आणि त्यामध्ये राष्ट्रगीत स्वीकारले. सर्वांनी स्वाक्षरी केली. पुढे 26 जानेवारी 1950 राज्यघटना लागू झाली. तर पुढे पाहूया. संविधान सभेतील एकूण 15 महिलांचा समावेश होता. त्या 15 महिला कोणत्या, तर त्यांची नावे पाहूया. तर पहिल्या आहे अमो स्वामीनाथन, या केरळच्या होत्या. दक्षियानी वेलाथुधन संविधान सभेच्या सर्वात तरुण व एकमेव दलित महिला होत्या. त्यांचे वय 34 वर्ष होते. पुढे पाहूया. बेगम एजाज रसूल या संविधान सभेत एकमेव मुस्लिम महिला होत्या. संयुक्त प्रांताचे प्रतिनिधित्व मुस्लिम लीग. संविधान प्रांत म्हणजे आताचे उत्तर प्रदेश. पुढे पाहूया. दुर्गाबाई देशमुख मद्रास प्रांत प्रतिनिधित्व. हंसा जीवराज मेहता मुंबई प्रांत. कमला चौधरी संयुक्त प्रांत. लीला रॉय बंगाल प्रांत. भारताच्या फाळणीच्या निषेधार्थ त्यांनी काही महिन्यानंतर राजीनामा दिला. पुढे पाहूया. मालती चौधरी ओडिसा प्रांत. पुढे पाहूया. पूर्णिमा बॅनर्जी संयुक्त प्रांत. राजकुमारी अमृत कौर मध्य प्रदेश व बेरार प्रांतातून स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री. स्वातंत्र्यानंतर मंत्रिमंडळातील त्या पहिल्या महिला सदस्य होत्या. पुढे पाहूया. रेणुका रे पश्चिम बंगाल. पुढे पाहूया. सरोजिनी नायडू बिहार कानपूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 40व्या अधिवेशनात अध्यक्षपदी पहिल्या भारतीय महिला. पुढे पाहूया. सुचेता कृपलानी संयुक्त प्रांत भारतीय राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. संयुक्त प्रांत म्हणजे उत्तर प्रदेशच्या. पुढे पाहूया. विजयालक्ष्मी पंडित संयुक्त प्रांत. पुढे पाहूया. ॲनी मॉस्क्रीन त्रावणकोर राज्य व कोचीन राज्य युनियनचे प्रतिनिधित्व. पुढे पाहूया. संविधानाबद्दल आणखी थोडक्यात माहिती घेऊया. तर या प्रक्रियेला 2 वर्षे 11 महिने व 18 दिवस लागले. एकूण 6.4 दशलक्ष खर्च झाले. एकूण सत्र 11. नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद, तात्पुरत्या व संक्रमणकालीन
तरतुदींशी संबंधित तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून तात्काळ लागू करण्यात आल्या. संविधान सभेत 15 महिला सदस्य होत्या. त्यांची नावे आपण पाहिलेली आहे. पुढे पाहूया. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संविधान लिहून काढले. हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारले गेले. राज्यघटनेच्या मूळ मजकूर इंग्रजी व हिंदी या 2 भाषांमध्ये हस्तलिखित होता. संविधानावर पहिली स्वाक्षरी राजेंद्र प्रसाद यांनी केली व संविधानावर शेवटची स्वाक्षरी फिरोज गांधी यांनी केली. राज्यघटनेत काढलेली चित्रे प्रेम बिहारी त्यानंतर बेओहर राम मनोहर सिन्हा व नंदलाल बोस यांसारख्या शांतिनिकेतनच्या चित्रकारांच्या स्पर्शाने काढलेली आहे. पुढे पाहूया. तर राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण म्हणून RBIने 75 रुपयाचे नाणे चलनात आणले. टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. राज्यघटनेच्या इतिहासासंदर्भात 2 पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन झाले. तसेच भारतीय घटनेची प्रत संस्कृत व मैथिली भाषेत करण्यात आली. त्यानंतर कर्नाटकातील शाळा व महाविद्यालयात राज्यघटनेचे वाचन अनिवार्य केले गेले. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाएक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया. तेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.